तुमचं गाव कुठलं आहे? बोळेगाव बुद्रुक, बोळेगाव. तालुका जिल्हा? तालुका श्रीरामपूर, जिल्हा लातूर. आपल्याकडं शेतीचं क्षेत्र किती आहे सगळं मिळून? 3 एकर आहे. 3 एकर. 3 एकर मध्ये काय काय घेतलं? तूर, कांदा. बरं. तूर कसली आहे मग? मध्यम आहे. मध्यम. म्हणजे मग घरात जुनं होतं ते बियाणं वापरलाव का नवीन कुठलं संशोधित बियाणं आहे? नवीनच आहे. ते निर्मलचं घेतलं होतं. बरं. आता ही जी बघू लागला तूर, ह्या तुरीमध्ये आणि आपल्या तुरीत काय फरक आहे का? फरक आहे, अजेंडा म्हणलं की ते फरक आहे होता. काय नेमका फरक कशा कशात आहे? म्हणजे याला कसं आहे, जास्त फळ आहे. हम्म. ती जरा इकरी फळ लागलाय त्याला, हम्म. फळ जास्त आहे. एकूण शेंगा जास्त आहेत. बर. मर आहे का तुमच्या तुरीला? जरा त्या हिशोबानं वाढ कशी आहे? वाढ अशीच आहे, पण फळ कमी आहे त्याला. हा फळ किती फरक वाटेल तुम्हाला समजा विचार केला तर ह्याच्या 2 झाडामध्ये का जेवढ्या शेंगा लागणार तेवढ्या आपल्या 3 झाडाला लागतील का? लई फरक आहे. त्याच्यापेक्षा काही फरक आहे का? आहे जाऊ दे. बरं. म्हणजेच नंबर 1चा माल आहे. नंबर 1. मग म्हणलं नाही का शेतकऱ्याला आम्हाला बी द्या म्हणून? म्हणाल तो, पण ते आम्ही मार्केटला गेल्यानंतर त्यांचं नाव बी नाव माहित नव्हतं. हां हां. त्याच्यामुळे ते निर्मल गणवेश करतात, निर्मल घेतला. म्हणजे तुम्हाला नाव माहित नसल्यामुळे मागता आलं नाही हां. आणि त्यांच्याकडे जास्त बियाणं नसतं. नाही ते असते बियाणं, पण बॅगचं जाणार म्हणून हे केलं. आता पुढच्या वर्षी पेरताना काय करणार? आता हे राहून राहायचे घेऊन त्यांचे आता ह्यांच्या सल्ल्यानंच करणार आपण. झाले की छान. पार्श्वसीड ध्यानात ठेवा पार्श्वसीड. आणि त्या कंपनीचे सगळ्या प्रकारचे बियाणं तुम्ही वापरा. हो सर. उत्तम पद्धतीचे भाजीपाला असेल आणि इतर पिकाचे असतील. पार्श्वशीट माझ्याकडे खप काय होती, पार्श्वशीटची सगळी वाटायला 2-3 किलो आणलं तुम्ही. हरण्यामध्येच आहे, म्हणजे लालमध्ये आहे. आता तुम्ही बघा तिथे तुमचाच माल आहे वाटत, तुमच्याच कंपनीचा माल आहे. नळगावला अशोक कृषी सेवा केंद्रामध्ये घेतलोय. म्हणजे तुम्ही कांद्याचं घेतलं होय? हो. हा, म्हणजे तुरीचं नाही घेतलं तुम्ही? तुरी 1 किलो घातलं तरी. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीची तूर जी तुम्हाला पाहिजे असेल चांगल्या हो, उत्पन्नाची, हो. निश्चितपणे आमच्या कंपनीचा माल पुढच्या वर्षी वापरा, हो हो तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. चालते. राम राम. राम.